नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 19 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत फिल्मफेअर OTT 2025 मध्ये बेस्ट वेब सिरीज कोणती ठरलेली आहे. IPL मध्ये सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू कोण ठरलेला आहे. आणि नुकत्याच 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या संदर्भात आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता, मेस्सीच्या पुतळ्याची उंची किती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 70 फूट. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच मेस्सीने त्याचा आपला स्वतःचा गोट टूर कंप्लीट केलेला आहे. आणि या टूर दरम्यान त्याने आपला कोलकात्यामधील एका पुतळ्याचं अनावरण देखील केलेलं आहे. तर या पुतळ्यासंदर्भात आपल्याला आगामी काळामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. आपण कालच्या व्हिडिओमध्ये याबद्दल सविस्तर अशी चर्चा केलेली आहे. कालचा व्हिडिओ पुन्हा एकदा सांगतो, खूप महत्त्वाचा आहे, तो तुम्ही आवर्जून पहा. आता सुरू करूयात आपल्या दिनविशेषला. आज आहे 19 डिसेंबर. 19 डिसेंबर 1927 रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अशफाकुल्ला खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने आजच्या दिवशी फाशीवर दिलेले होते. 19 डिसेंबर 1961 पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतामध्ये समाविष्ट करण्यात आले. 19 डिसेंबर 1961 गोवा मुक्ती दिन आजचा दिवस साजरा केला जातो. 19 डिसेंबर 1899 मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते मार्टिन ल्युथर किंग यांचा आज जन्मदिवस. 19 डिसेंबर 1934 भारताच्या 12व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा आज जन्मदिवस. 19 डिसेंबर 1860 भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अँड्र्यू ब्राऊन रॅमसे म्हणजेच डलहौसी यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे आजचे दिनविशेष होते. आता आपण आपल्या चालू घडामोडींना सविस्तरपणे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 10 डिसेंबर, पर्याय क्रमांक 2 15 डिसेंबर, पर्याय क्रमांक 3 20 डिसेंबर आणि पर्याय क्रमांक 4 18 डिसेंबर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18 डिसेंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये ही चर्चा केलेलीच आहे की 18 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन साजरा केला जातो. याची सुरुवात 2000 या साली झाली होती. याचे कारण होते मायग्रंट वर्कर्स कन्व्हेन्शन, म्हणजे डिसेंबर 1990 मध्ये स्थापित झालेले होते. आणि हा जो करार होता हा संयुक्त राष्ट्रामध्ये 2000व्या साली स्वीकारला गेलेला होता. याचा उद्देश काय, तर स्थलांतरित लोकांचे हक्क संरक्षण, भेदभावाविरुद्ध जनजागृती करणे हे होते. 2025 म्हणजे यावर्षीची थीम आहे मायग्रंट स्टोरीज, कल्चर अँड डेव्हलपमेंट. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर 18 डिसेंबर. पुढचा प्रश्न, राज्य निवडणूक आयुक्त म्हणून सध्या महाराष्ट्राचे कोण कार्यरत आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 सुरेश काकानी, पर्याय क्रमांक 2 राजेश देशमुख, पर्याय क्रमांक 3 दिनेश वाघमारे आणि पर्याय क्रमांक 4 अनिल पाटील. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिनेश वाघमारे. तर 29 महानगरपालिकांच्या आता निवडणुका नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रातील या महानगरपालिकांच्या निवडणुका सध्या अतिशय चर्चेमध्ये आहेत. याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. यातील एकूण प्रभाग आहेत 893, एकूण जागा आहेत 2869. महिलांसाठी यातील 1442 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 341, अनुसूचित जमातींसाठी 77, ओबीसी प्रवर्गासाठी 759. एकूण मतदान केंद्र आहेत 29,147. तर एकूण मतदार आहेत 3,48,78,017. राज्य निवडणूक सध्याचे महाराष्ट्राचे आहेत दिनेश वाघमारे. तर महाराष्ट्राचे राज्य निवडणूक सचिव आहेत सुरेश काकानी. ईव्हीएमवरच मतदान होणार आहे, परंतु यामध्ये व्हीव्हीपॅटचा वापर मात्र होणार नाही. इचलकरंजी आणि जालना या 2 नव्या महानगरपालिका यामध्ये पहिल्यांदाच मतदान होणार आहे. या दोन्ही महानगरपालिकांची स्थापना झाल्यापासून यांची ही पहिलीच निवडणूक आहे. इचलकरंजी महानगरपालिकेची स्थापना 5 मे 2022 या दिवशी झाली, जी 28वी महानगरपालिका ठरली होती. तर जालना महानगरपालिकेची स्थापना ही 7 ऑगस्ट 2023 या दिवशी झाली होती, जी
महाराष्ट्रातील 29वी महानगरपालिका ठरलेली आहे? पुढचा प्रश्न. भारत ओमान राजनैतिक संबंध कोणत्या वर्षी सुरू झालेले आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 1955, पर्याय क्रमांक 2 1952, पर्याय क्रमांक 3 1960 आणि पर्याय क्रमांक 4 1972. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1955. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच जॉर्डन, इथिओपिया व ओमान या देशांच्या दौऱ्यावर गेलेले आहेत. 15 ते 18 डिसेंबर 2025 या 3 दिवसांसाठी हा त्यांचा दौरा असणार आहे. जॉर्डन देशामध्ये 15 ते 16 डिसेंबर, इथिओपियामध्ये 16 ते 17 डिसेंबर, ओमान या देशामध्ये 17 ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये ते असणार आहेत. इथिओपिया देशाला मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. बाकीच्या देशाला त्यांनी ऑलरेडी एकदा व्हिजिट केलेली आहे. भारत जॉर्डन राजनैतिक संबंधांच्या 75व्या वर्षानिमित्त त्यांचा हा दौरा आहे. तर भारत ओमान राजनैतिक संबंधाच्या 70व्या वर्षानिमित्त त्यांचा हा दौरा आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथिओपिया या देशाने नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. आगामी व्हिडिओमध्ये आपण ती न्यूज ऑलरेडी कव्हर करणार आहोत. पुढचा प्रश्न. IPLमध्ये सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू कोण ठरलेला आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 मिचेल स्टार्क, पर्याय क्रमांक 2 डेव्हिड वॉर्नर, पर्याय क्रमांक 3 कॅमरून ग्रीन आणि पर्याय क्रमांक 4 जोस बटलर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कॅमरून ग्रीन. तर कॅमरून ग्रीन हा आता IPLमध्ये सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू ठरलेला आहे. हा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे आणि आता याला 25.2 करोड रुपये इतकी भरभक्कम रक्कम मिळणार आहे. एकंदरीतच आतापर्यंतचे सर्वाधिक महागडे खेळाडू कोण आहेत ते आपण पाहूया. तर सर्वाधिक महागडा खेळाडू आतापर्यंतच्या IPLच्या इतिहासामध्ये ठरलेला आहे ऋषभ पंत, ज्याला 27 कोटीमध्ये लखनौ या संघाने घेतलेले आहे. त्यानंतर श्रेयस अय्यर, ज्याला 26.75 कोटी रुपयामध्ये पंजाब किंग्स याने घेतलेले आहे. त्यानंतर कॅमरून ग्रीन 25.20 कोटी, ज्यांना कोलकाता संघाने घेतले आहे. मिचेल स्टार्क 24.75 कोटी, ज्यांना पुन्हा एकदा कोलकाता संघाने घेतलेले होते. आणि व्यंकटेश अय्यर 23.75 कोटी कलकत्ता संघाने घेतलेले आहे. तर लक्षात घ्या, कॅमरून ग्रीन IPLमध्ये सर्वाधिक महागडा परदेशी खेळाडू ठरलेला आहे. पुढचा प्रश्न. फिल्मफेअर OTT 2025 मध्ये बेस्ट वेब सिरीज ही कोणती ठरलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 पाताळ लोक 2, पर्याय क्रमांक 2 ब्लॅक वॉरंट, पर्याय क्रमांक 3 द हंट आणि पर्याय क्रमांक 4 मिर्झापूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ब्लॅक वॉरंट. तर 6वे फिल्मफेअर OTT अवॉर्ड्स 2025 हे नुकतेच जाहीर झालेले आहेत. याचा उद्देश काय आहे? तर OTT प्लॅटफॉर्म्सवरील वेब सिरीज, ओरिजिनल फिल्म्स, शॉर्ट फिल्म्समधील कलात्मक आणि तांत्रिक उत्कृष्टतेला सन्मान करणे. एकूण 49 कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. बेस्ट वेब सिरीज ठरलेली आहे ब्लॅक वॉरंट. बेस्ट डायरेक्टर म्हणजे जो सिरीजचा डायरेक्टर आहे तो बेस्ट डायरेक्टर सिरीजचा ठरलेला आहे नागेश कुकनुरून, ज्याच्या सिरीजचं नाव आहे द हंट. बेस्ट सिरीज क्रिटिक्समध्ये ठरलेला आहे पाताळलोक सीझन 2. बेस्ट अभिनेता ड्रामामध्ये ठरलेला आहे जयदीप अहलावत. बेस्ट अभिनेत्री ड्रामामध्ये ठरलेली आहे मोनिका पवार. बेस्ट फिल्म OTTमध्ये ठरलेले आहे गर्ल्स विल बी गर्ल्स. बेस्ट अभिनेता फिल्ममध्ये आहे अभिषेक बॅनर्जी, जो स्टोलन या चित्रपटासाठी मध्ये आहे. आणि बेस्ट अभिनेत्री फिल्म या कॅटेगरीमध्ये सानिया मल्होत्रा, जी मिसेस या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार भेटलेला आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला अवॉर्ड या घटकामध्ये जर प्रश्न विचारण्यात आला तर लक्षात यायला हवं की 6वे फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2025 हे आणि यामध्ये कोणती बेस्ट वेब सिरीज ठरलेली आहे, कोणता बेस्ट फिल्म ठरलेली आहे, याबद्दलचा आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे: महाराष्ट्रातील 29वी नवीन महानगरपालिका ही आता कोणती ठरलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 जालना, पर्याय क्रमांक 2 इचलकरंजी, पर्याय क्रमांक 3 वाशी आणि पर्याय क्रमांक 4 हिंगोली. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तर अशाच अधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.